हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मच्छिंद्रनाथ महाराज की जय। आज खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातला फार मोठा क्षण आहे आणि तो क्षण असा आहे, खरं म्हणजे आपल्या हिवरा पहाडीचं फार मोठं भाग्य आहे आणि ते भाग्य ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे आदरणीय स्वामी जनार्दनजी बाबा। आणि मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने आम्हा सर्व वारकऱ्यांचे हृदय असतं। आमच्या वारकरी संप्रदायातील एक अधिकारी व्यक्तिमत्व परमश्रद्धेय स्वामी भारतानंदजी गिरीजी बाबा आदरणीय स्वामीजींचं इथे आगमन आहे आणि स्वामीजींना बाबांच्या वतीने प्रार्थना आहे की आम्हाला आशीर्वचनपर एक दोन शब्द आम्ही आसुसलेले आहोत आणि तुमच्या वाणीतून आम्हाला दोन आशीर्वादपर शब्द स्वामीजींनी द्यावेत। हा शब्द स्वामीजींनी आम्ही संस्थांवरती गेल्यानंतरही दिला होता आणि त्या विनंतीला मान देऊन आपण स्वामीजी इथे आलात। आपणा चरणी खूप खूप दंडवत प्रणाम करतो। सर्वांनी स्वामीजींचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। पंढरपूरच्या विठुरायाला नमस्कार करतोय आणि पंढरपूरच्या विठोबाचं महात्म्य वाढवणारी ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, नरहरीजी या सगळ्या संतांना प्रणिपात करून लोटांगण घालून या आसपासच्या तुमच्या परिसरामधल्या आजूबाजूच्या गावावर जे कोणी संत महंत आहेत, जे कोणी संत होऊन गेलेले आहेत, त्या सगळ्यांनाही मनपूर्वक वंदन करतोय। तुम्ही इथे जी मंडळी या प्रमोचनाच्या निमित्ताने जमलेली आहात, विशेषतः महिला मंडळ 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ना, 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आणि आता 3 वाजलाय आणि तिथून पुन्हा आणखी माहीत नाही किती वेळ येते, एवढं बसायचं आहे। तर बसण्याला सुद्धा मर्यादा असते आणि शक्ती लागते ना, बसायला सुद्धा शक्ती लागते आणि बसायला सुद्धा मर्यादा लागते ना, लिमिटच्या बाहेर बसू शकत नाही ना, असं आहे। तरी पण आपल्या जनार्दन स्वामींनी या पहाडी हिवरा गावामध्ये मला बोलावलेलं आहे। मी काय, तुम्ही 7 दिवस किंवा 6 दिवस जे काय प्रवचनकार कीर्तनकार ऐकलेत, तशा तऱ्हेने मी काही प्रवीण अशा तऱ्हेने कीर्तनकार प्रवचनकार नाही आहे। मला बोलवायला आले होते त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की मला प्रवचन करता येत नाही आणि कीर्तनही करता येत नाही। प्रवचन करावं, कीर्तन करता यावं म्हणून मी काही या वेशामध्ये आलेलो नाही आणि हा काय माझा व्यवसाय नाही आहे।
मी स्वतः माझ्या मुक्तीसाठी, दुःखातून मुक्ती होण्यासाठी, भगवंताला जाणून घेण्यासाठी ऋषिकेश सारख्या हिमालयातल्या शहरामध्ये जाऊन तिथे गुरुच्या पायाजवळ राहून शिकलो आणि देवाच्या आज्ञेने पुन्हा शिकवत राहिलो. तेव्हा शिकवणं आणि शिकवणं हेच काम मी करत राहिलो. ह्याच्यापेक्षा मला दुसरं काय काम करता येत नाही. मी विद्वान नाही, मी धारा प्रवाहाने बोलणारा, प्रमाण सांगणारा, हसवणारा अशा तऱ्हेचा कीर्तनकारही नाही. मला कशाला बोलवतायत असं मी यांना सांगितलं. दुसरे तुम्हाला खूप मला बोलवा म्हणून सांगणारे कीर्तनकार आणि प्रवचनकार ही तुम्हाला मिळतील. मला बोलवू नका, मला बाहेर जाणं आवडत नाही आणि माझ्या शरीर प्रकृतीप्रमाणे मला आता जमतही नाही हे मी त्यांना सांगितलं. तरीही त्यांनी आग्रह केलाय आणि अति आग्रह केल्यानंतर त्याला नाही म्हणणं म्हणजे तुमच्याकडे अहंकार आहे असं त्याचा अर्थ होतो. मी त्यांना त्याच्याबद्दल सांगितलं की बाबा का मी तोंड फटक्या माणूस आहे, फटकळ माणूस आहे आणि चुकून एखादा काही गोष्टी माझ्या तोंडातून निघाल्या तर तुम्हाला पश्चाताप होईल कशाला या पार्सलाला बोलवलं म्हणून. तेव्हा मला बोलवू नका, मला घेऊन जाऊ नका. त्यांनी सांगितलं तुम्हाला यावंच लागेल म्हणून. आलो. हे तुमचे महाराज आहेत, ते जोग महाराजाच्या संस्थेमध्ये शिकवतात. ते आमच्यासारखेच आहेत. त्यांनी आज मला आग्रह करून घेऊन आलेत. तेव्हा आता मला जे जमेल आणि परमेश्वर बुद्धी देईल ते मी बोलेन. माझं स्वतःचं काही बोलू शकणार नाही. हा मच्छिंद्रगडाचा नारळी सप्ताह आहे आणि या नारळी सप्ताहासाठी तुम्ही मोठं दानही दिलेलं आहे आणि ह्या नारळी सप्ताहाची आयोजन समिती आहे ही त्याच्यासाठी खूप खर्चही करते आहे. डोंगरातला माणूस आहे, त्याच्यामधले जवळजवळ 80% लोक ऊस तोडायला जात असतील. बरोबर आहे ना? आणि ऊस तोडायला जाणारा ऊस तोड्या आणि त्यांचे मुकादम तुमच्या गावामध्ये ट्रॅक्टर वगैरे येताना मला खूप दिसलेले सडलेले ट्रॅक्टर वगैरे आहेत. तेव्हा ऊसतोडी ही जरी पदवी लागलेली असली तरी हा ऊसतोड्या माणसाचं हृदय म्हटलं आकाशा एवढं आहे. त्याच्याकडे तुच्छतेने बघितलं जातं. ऊसतोड्या असं म्हणून तुच्छतेनं बघितलं जातं. पण ऊसतोडी माणसंच मोठमोठे नारळी सप्ताह करत असतात आणि जे लागेल त्यांचं अंतःकरण एवढं उदार आहे की जेवढं लागेल तेवढे पैसे काढून देत असतात, मुकादम काढून देत असतात, ऊसतोडे काढून देत असतात आणि सप्ताह हा करत असतात. आता मला तुम्ही सांगा, एवढा मोठा सप्ताह तुम्ही केलाय त्याचा उद्देश काय? कशासाठी करतायत हा? कशासाठी करतायत?
तुम्ही सरळ सांगाल की एक लोकांना आम्ही जवळजवळ वर्षाचे 5, 6, 7 महिने असे ऊसतोडीमध्येच असतो आणि तिथे देवा धर्माचं काहीच ऐकू येत नाही, तर निदान गावात आलो तिथे तरी देवा धर्माचं काहीतरी ऐकायला मिळावं, साधू संतांचं काही वचन ऐकायला मिळावं. आणि काहीतरी प्रबोधन व्हावं, मनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, जीवामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, हे सांगताना सांगतील. दुसरी गोष्ट साधू संतांचा कीर्तनकारांचा परिचय व्हावा, आहेत असे लोक हे समजावं. तिसरं सगळ्यांना अन्नदान करावं. अन्नदान हे पुण्याचं काम आहे की नाही? तर हो, अन्नदान हे पुण्याचं काम आहे, तर अन्नदानही करावं, हे उद्देश आहे. तर मुख्य उद्देश काय की धर्माच्या काहीतरी गोष्टी लोकांच्या कानावर पडाव्यात, लोकांना समजावं देव आहे, धर्म आहे, पाप असतं, पुण्य असतं, ऋषी असतात, मुनी असतात, संत असतात. आणि या ऋषी मुनींनी आणि संतांनी, साधू संतांनी देवासाठी जीवन समर्पण केलेलं असतं. आणि देवासाठी जीवन समर्पण केलेलं असतं तर त्याचं फळही त्या साधू संतांना मिळालेलं असतं. आणि जे लोक देवा धर्माला मानत नाहीत, देवा धर्माला जाणत नाही, त्यांचं जीवन दुःखाचं झालेलं असतं. आणि हे लोकांना समजावं, कळून यावं, देवा धर्मामध्ये गती जावी, देवा धर्मामध्ये बुद्धी राहावी, लोक देवाकडे झुकावे, नास्तिकता दूर व्हावी, व्यसनाधीनता दूर व्हावी, अशा अनेक गोष्टीसाठी हा नारळी सप्ताह केलेला आहे. हा मुख्य प्रयोजन असतं. काही काही गावामध्ये नारळी सप्ताह होता, त्याची प्रसिद्धी काय केली जाते की बालुशाहीचं जेवण दिलं जाणार आहे, नंतर बासुंदीचं जेवण दिलं जाणार आहे. तर सगळ्या सप्ताहाची प्रसिद्धी काय, तर बालुशाहीचं जेवण दिलं जाणार आहे, बुंदीचं जेवण, नुकतीचं जेवण दिलं जाणार आहे. मला नाही वाटत हे प्रयोजन नसावं. आणि अशी प्रसिद्धी तुम्ही करू न, कोणीही करू नये. कुठल्याही नारळी सप्तीवाल्याने हे जेवण दिलं जाणार आहे, ते जेवण दिलं जाणार आहे, हा पदार्थ दिला जाणार आहे, हे काही नारळी सप्ताहाचं प्रयोजन नाही आहे. आपण पूर्वी कीर्तन प्रवचन करत होतो का नव्हतो? होतो, करत होतो का नव्हतो? सगळे जुनी जाणती माणसं माहिती आहे. आता त्या बाबांनी पन्हाळ्याला कीर्तन प्रवचनाचा 16 करून आले का नाही आले? आले. मग आपापलं खायचं, आपापलं प्यायचं, होय ना. शेवटी सगळ्या जणांनी भाकऱ्या करून आणायचा, शेवटी काला करायचा. काला म्हणजे आज ना, काला करायचा. रोज कीर्तनामध्ये कीर्तन प्रवचन ऐकायची, जेवढं जमेल तेव्हा तेवढं देवा धर्माचं काम लागायचं. तेव्हा सप्ताहाचं प्रयोजन हेच आहे. काय प्रयोजन आहे? सप्ताहाचं प्रयोजन हे आहे की तुम्ही देवाला लागावं, तुम्ही आस्तिक व्हावे, तुम्ही भजन करावे, तुम्ही देवाच्या पायाला मिठी मारावी, तुम्ही देवाला जवळ करावं. आणि देवाला जवळ करावं,
पूर्वीची कीर्तनं अतिशय साध्या सुद्या ह्याच्यामध्ये व्हायच्या. रात्रीच्या वेळेला गाड्या जमून लोक यायचे. कीर्तनकार प्रवचनकार हे सुद्धा गाड्या झोपूनच यायचे. सगळेजण बसायचं. मोठ्या भक्तिभावात कीर्तन चालायचं. गर्दी सुद्धा त्यावेळेला काही कमी नसायची. कीर्तन म्हटल्यानंतर सोहळा असायचा. आज आम्हाला काय लागतंय? आज आम्हाला हे एवढं मोठं लागतंय, आज आम्हाला ते लागतंय, आम्हाला ते लागतंय. त्याची नावं काय ते पण माहिती नाही. या सगळ्या गोष्टी लागतात आणि याचा प्रचंड खर्च होतो. तेव्हा महाराज लोकांनी हे पण समजून घ्यावं की सोहळे कमी खर्चाचे व्हायला पाहिजे. आणि सोहळ्यामध्ये सप्ताहामध्ये कीर्तन प्रवचन भक्तिभाव ज्ञान त्याग तपस्या या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. कीर्तनकारांनी उगाच कॉमेडी करून इथे हसवण्याचं काम नाही. कीर्तन ही काय हसवण्यासाठी कॉमेडी करण्याची गोष्ट नाही आहे. कीर्तन हे देवाशी आपण जोडून घेण्याचं काम आहे. तेव्हा कीर्तन सोहळे सप्ताह कीर्तनकार आणि प्रवचनकार हे जसे पहिल्या तऱ्यांचे साधे सुधे कमी खर्चाचे होते, तशाच या गोष्टी सुद्धा पुढे चालल्या पाहिजे. हे माझं मत आहे. तुम्हाला पटावं असं माझं म्हणणं नाही. पण वैभव तुमचं हे बहारची चकाचौंध हे वैभव नाही आहे. तुमचं वैभव हे भक्ती ज्ञान आणि वैराग्य या तीनच गोष्टी आहेत. हा झाला प्रारंभ मी केलेला आहे. कुठल्या तरी ओवीवर किंवा श्लोकावर प्रवचन करायचं असतं. घेऊया एखादी. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. काय उपजे जे नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. याचा अर्थ अशा तऱ्हेचा आहे की जे ह्या संसारामध्ये प्रपंचामध्ये उत्पन्न झालेला आहे त्याचा नाश होणार 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 त्रिविधा होणारच, नाश होणारच. आणि ज्याचा नाश झालेला आहे ते पुन्हा जन्माला येणार आहे, पुन्हा दिसणार आहे, पुन्हा जन्माला येणार आहे. आणि ही गोष्ट कशी होते? जसं घटिका यंत्र घड्याळ जसं फिरतंय ना, इकडून इकडे गेला काटा, इकडे गेला, इकडे गेला, इकडे गेला काटा, खाली आला, 6 वर आला, पुन्हा 12 वर गेला, पुन्हा काय 6 वर आला, 6 वरून 12 वर आला, 12 वरून 6 वर गेला. याला घड्याळ म्हणतात. दुसरं प्राचीन काळामध्ये घटिका यंत्र होतं. ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आज ही जी ओवी आहे, ही ओवी सांगताना भगवद्गीतेचा श्लोक आहे. ज्यातस्यि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्याचा. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू होणारच आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे तो पुन्हा जन्माला येणारच आहे.
किंवा भगवद्गीता सांगते की तुम्ही दुःखापासून मुक्त करण्यासाठी मरण बरं म्हणून देवाजवळ प्रार्थना कराल की देवा या मला त्रासातून सोडव, देवा मला या त्रासातून मुक्त कर, मला मरण दे, मला मरायचं आहे, लवकरात लवकर मरायचं आहे असं म्हटलं आणि देवाने तुम्हाला मरण दिलं तरी त्रास संपत नाही. पुन्हा जन्माला याल, पुन्हा जन्माला याल, पुन्हा हा संसाराचा त्रास घ्याल आणि पुन्हा मराल, पुन्हा मेल्यानंतर पुन्हा संसारात याल, पुन्हा मराल, पुन्हा संसारात याल, पुन्हा मराल. हे काय, जसं विहिरीचं पूर्वीच्या जमान्यामध्ये रहाट गाळगव असायचं, एक पोहरा वर आला की खाली 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 गेला 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 गेला, पुन्हा वर आला, पुन्हा खाली गेला, पुन्हा वर आला. अशा तऱ्हेने जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू हे सारखं माणसाच्या पाठीमागे लागलेलं आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक माणसाला मरणाची भीती वाटत असते. कोणालाही मृत्यू आवडत नसतो. मरून जा असं म्हटल्यानंतर तो रागाने म्हणतो, मला कशाला मरून जा म्हणतो, तू मरून जा, तुझी आई मरून दे, तुझा बाप मरून दे, तू मरून दे, मला कशाला मारतोयस. मरण कोणालाच आवडत नाही. दोन गोष्टी झाल्या, मरण कोणालाच आवडत नाही आणि जन्म आणि मृत्यू कोणाला सुटत नाही. आणि हे त्रांगड, हे रहाट गाडग सारखं फिरत राहतं, फिरत राहतं, फिरत राहतं. आपल्या जीवनामध्ये गतकाळामध्ये झालेल्या गोष्टींची स्मरण आपणाला होत असतात आणि त्या गोष्टी आपणाला त्रास देत राहत असतात. कोणी आपण वैर केलेलं असतं, भांडलेलं असतं, कोणाचा द्वेष केलेला असतो, त्याच्याविषयी भीती वाटते, हा मला मारून टाकेल, हा माझं घर जाळून टाकेल, अशी भीती वाटत असते. झालेल्या गोष्टीची स्मरणं असतात. दुसरी गोष्ट, भविष्यकाळामध्ये ज्या काय गोष्टी असतात त्या भविष्यकाळाविषयी देखील काय आपणाला चिंता वाटते. माझ्या म्हातारपणामध्ये कसं होईल, मुलगा सांभाळेल का नाही सांभाळेल, सून सांभाळेल का नाही सांभाळेल, मी आजारी पडलो म्हातारपणामध्ये तर मला कोणी सांभाळेल की नाही सांभाळेल, औषध देईल की नाही देईल, या सगळ्या भविष्यकाळाविषयी चिंताही असतात. किती गोष्टी झाल्या, 4 गोष्टी झाल्या, आता 5वी गोष्ट सांगतोय. वर्तमान काळामध्ये देखील आपल्या शरीराला नाना आधी येतात, व्याधी होतात आणि मनाला आधी होतात, मनाला त्रास होत असतात, क्लेश होत असतात. मुकादमाचे कोणी पैसे घेतले आगाऊ आणि त्याने ते फेडले नाहीत, तिथे ऊस तोडायला आला नाही, तो मुकादमाला वाईट वाटेल का नाही वाटेल, तडफडेल की नाही, त्याला राग येईल की नाही येईल, राग येणार, त्याला त्रास होणार की नाही होणार, त्याला त्रास होणार. तो रागावून त्याला धरून बांधून टाकेल की नाही टाकेल, बांधून टाकेल. मग त्या ऊस तोड्यालाही त्रास झाला की नाही, त्रास झाला, त्रास झाला. हे झालं ऊस तोड्याच्या जीवनामधले. ऊस तोड्याचा ट्रॅक्टर, मुकादमाचा ट्रॅक्टर साखर कारखाने अडवून ठेवला, बांधून जमा करून ठेवला की त्याचे 10-12 लाख गेले की नाही गेले, फुकट गेले की नाही गेले, गेले ना. मग त्याला दुःख झालं की नाही झालं. आपण सगळ्या गोष्टी कशासाठी करतो, ऊस तोडायला का जातो, ट्रॅक्टर का घेतो, कारा का घेतो, सुख मिळावं म्हणून. पण सुखाच्या वेळेस, सुखाच्या ऐवजी आपल्या वाट्याला मात्र काय येऊन जातं, दुःखच येऊन जातं, दुःखच येऊन जातं, दुःखच येऊन जातं. आणि हे दुःख, सुख इच्छित असताना सुद्धा आपल्या वाट्याला हे जे दुःख येतं, ह्या दुःखावर काही उपाय आहे की नाही.
साधू संत सांगतात या दुःखावर उपाय आहे. या हे दुःख आपण दूर करू शकतो. दुःख हा मनाचा धर्म आहे, सुख हा मनाचा धर्म आहे. सुख आणि दुःख हे मनामध्येच होत असतं. आणि मनाला तुम्ही बदलवलं, मन तुमच्यासारखं झालं, मन देवासारखं झालं, ते गपचीप बसून राहतं, सुख दुःखापासून दूर होऊन जातं. देवामध्ये रमायला लागतं, देवासारखं बनायला लागतं, संसाराची चिंता करत नाही. तेव्हा या दुःखावर उपाय आहे की नाही? तर दुःखावर उपाय आहे. साधू संतांनी सांगितलंय, आपुला तो एक देव करून घ्यावा, का तेणे विना जीवा सुख नोय. आपला जर तुम्हाला करायचा असेल, नवरा आपला आहे, बायको आपली आहे, मुलगा आपला आहे, मुलगी आपली आहे, नातून आपला आहे, पंतरुण आपला आहे, भावकी आपली आहे. पण देवाला देव माझा आहे असं म्हणायला किती जण आणि कोण तयार आहे सांगा? देव माझा आहे असं म्हणायला कोण आणि किती जण तयार आहे? हा देव माझा आहे असं म्हणायला किती कीर्तनकार प्रवचनकार शिकवतात. अरे पैसे घेतलं का झालं ना काम? तिथे तो गेला आणि आपला काय संबंध आहे? काही संबंध नसतो. कीर्तन केलं, एक तास बोललं, पैसे दिले, पाकिट घेतलं खिशामध्ये, गाडीमध्ये बसले, निघून घेतले. समोरच्या माणूस काय उद्देशाने आलाय, त्याला काय केलं पाहिजे, कीर्तन आणि प्रवचनाचं प्रयोजन काय, हेतू काय, हे कोणालाच काहीच विचार करत नाहीत. माणूस स्वतःला मर्त्य समजतो. काय समजतो? मी मरणार आहे असं समजतो. मी मरणार आहे, मी मरून जाणार, मला मरण मारणार. मरण हे माणसाला मारणार असत. मग माणूस मृत्यूला उलट करू शकतो का? मारू शकतो का? हा, नाही. मरण माणसाला मारत, पण आपण मरणाला मारू शकतो का? तुम्ही सांगणार नाही मारू शकत, नाही मारू शकत. मरणाला आपण मारू शकत नाही. तुकाराम महाराज काय सांगतात बघा, काय सांगतात? मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. काय सांगतात? आता तुकाराम महाराज सांगतात ते खरं. एक माणूस तुकाराम महाराज वरडून सांगतोय, हात वरून करून सांगतोय, मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. आणि 99,99,999 लोक सांगतात मरण मला मारत. ते ह्याच्यामध्ये खरं कोण? 99,99,999 हे लोक खरे, की तो एक तुकाराम महाराज हात वर करून सांगतोय की नाही, मरणाला आपण मारू शकतो. जे श्रद्धावंत माणूस आहे, भक्तिवंत माणसं आहेत, ती सरळ सांगणार की मरणाला मारण्याचा मार्ग आहे. तुका म्हणे नाही परती, तुझ्या दर्शने मागुती. परमेश्वराचं दर्शन झालं, परमेश्वराचा साक्षात्कार झाला की मरण त्याच्या वाट्याला मरण येत नाही. परमेश्वराचा साक्षात्कार झाला की पुन्हा जन्म त्याचा होत नाही, आणि मरण नाही आणि जन्म परत नाही झालं तर तो अमर झाला माणूस. मनाची जशा
खटाळ पोराची आपण समजूत काढत असतो, तशाच तऱ्हेने आपण आपल्या मनाची समजूत काढायची असते. आपणाला दिसणारा हा संसार आहे आणि न दिसणारा तो देव आहे. देव कुठे आहे हे आपणाला माहित नाही. असेल कुठेतरी म्हणून म्हणतोय. मंदिरात दिसणारी देवाची जी प्रतिमा आहे, मूर्ती आहे, त्याच्या पायावर आपण पाणी घालतो आणि तिथे लावलेला शेंदूर आपल्याला लावतो, 2 गाल केलं फोडलं आणि नमस्कार झालं की आपलं देवाचं काम संपून जातं. आपण बाकीच्या सगळ्या लांड्या लवाड्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला मोकळे होऊन जातो. ही आपली अशा तऱ्हेची आहे आपली देवभक्ती. ही देवभक्ती नाही आहे, हे देवाला फसवणं आहे. आणि देवाला जर तुम्ही फसवलं तर तुमची फसवणूक देव ओळखत नाही का? देवाला नाही समजणार का? देवाला समजतंय की हा फसवतोय म्हणून, है ना. याची खरी भक्ती नाही, याचं खरं प्रेम नाही, हा खरं समजून घ्यायला तयार नाही. तर देवही तुमच्याकडे तसाच तऱ्हेने वाचवतो. फसवणाऱ्याला फसवणारच मिळतो, हे लक्षात घ्या. लपवणाऱ्याला लपवणारच मिळतो ना, तसा फसवणाऱ्याला फसवणारच मिळतो. आता देव आम्हाला, देवाला जे संतांनी शिकवलं, संतांनी जे आम्हाला शिकवलं, ज्याच्यासाठी आम्ही आयुष्य समर्पण केलं देवाला प्राप्त करण्यासाठी, तो देव कसा आहे, कुठे आहे, हे आपणाला समजून घेतलं पाहिजे. हे आपणाला कोण सांगतील? ज्यांना देवाविषयी आस्था आहे तीच मंडळी सांगू शकतील. ज्यांना पैशाविषयी आस्था आहे ना, पाकिटाविषयी आस्था आहे ना, ती मंडळी तुम्हाला देव समजावून सांगू शकत नाहीत. ती मंडळी तुम्हाला संसार मधल्याच काय गोष्टी समजावून सांगणार आणि त्याच्यामध्येच तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही. मरणाला मारण्याचा पराक्रम मनुष्य आपण करू शकतो. आपली परती आपण थांबवू शकतो. जन्म मरण्याचं रहाट गाडगा आपण थांबवू शकतो. स्वतःला जर आपण समजून घेतलं की आपण कोण आहोत. विचारा तुम्ही कोण आहेत. तुम्ही म्हणाल संतोबा शेवाळे. कोण? मुकादम, गाडी मुकादम. ही तुमची ओळख नाही, हे तुमच्या शरीराचं नाव झालं. माझं शरीराचं नाव काय? स्वामी भारतानंद. यांचं शरीराचं नाव काय? स्वामी जनार्दन, है ना महाराज. तर ही शरीराची नावं झाली. मग मग शरीरापेक्षा मी वेगळा का? होय होय. तुम्ही म्हणजे हे तुमचं शरीर नाही. तुम्ही म्हणजे तुमच्या आत, तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा जीवात्मा, जीव चैतन्य, जीव जो आहे, जो चेतन आहे, तोच आपण आहोत. आणि हे शरीर आपलं आपलं. हा हात कोणाचा आहे? आपला आहे. हा हात कोणाचा आहे? आपला आहे. हा संपूर्ण हात कोणाचा आहे? माझा आहे. डोकं कोणाचं आहे? माझं आहे. पाय कोणाचा आहे? माझा आहे. मांड्या कोणाच्या आहे? माझा आहे. धड कोणाचा आहे? माझा आहे. हे सगळं शरीर कोणाचं आहे? माझं आहे. बाबा रे, मग तू कोण आहेस ते एवढं सांग. तू माझं माझं म्हणालास ना, मग तू कोण आहे तेवढं मला सांगून दे. तो सांगतो पण मला समजत नाही, पण हे मी माझं माझं म्हणतोय. मग तू जर हे माझं म्हणतोय तर तू यांच्यापेक्षा वेगळा आहेस. तू वेगळा आहेस म्हणजे कोण आहेस? वेगळा आहे म्हणजे चैतन्य आहेस. मी चैतन्य स्वरूप आहे. मी चैतन्य स्वरूप आहे. मग हे चैतन्य स्वरूप कुठे आहे? जगामध्ये सगळ्या वस्तू मी हे चैतन्य स्वरूप भरलेलं आहे. हे चैतन्य देवाला पाहायचं म्हणजे कसं पाहायचं? देवाचं दर्शन करायचं म्हणजे कसं करायचं? देवाचा साक्षात्कार करायचा म्हणजे कसा करायचा? तर देवाला अणुरेणूमध्ये, कणाकणामध्ये पाहायला तुम्ही शिका. देवाला तुमच्या अंतःकरणामध्ये पाहायला शिका.
देवाला तुम्ही बाहेर पाहायला शिका. जगामध्ये एकही वस्तू अशी नाही की ज्याच्यामध्ये देव म्हणजे चैतन्य नाही आहे, आणि ज्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे ती वस्तूच नाही आहे. ती वस्तू कधी होऊ शकत नाही. जी जी म्हणून वस्तू आहे ती केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्यामुळेच आहे. देवामुळे, चैतन्यामुळे, देवांशामुळे हे सगळं जग उभं राहिलेलं आहे. देवाच्या उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. काकड्यामध्ये आपण म्हणतोय देवाचे चरण उंच आहे. म्हणजे काय? देव सूक्ष्माच्या सूक्ष्म आहे आणि व्यापकापेक्षाही व्यापक आहे. अणुरेणूनी थोकडा तुका आभाळ एवढा. हे देवाचं वर्णन, आपलं वर्णन नाही करत आहे, देवाचं वर्णन करतात. आणि देव जेवढा मोठा आहे तेवढाच माझ्या अंतःकरणामध्ये असणारा जीव देखील काय तेवढाच मोठा आहे आणि तेवढाच लहान आहे. आपणाला तुम्ही काय समजणार मग? मी सच्चिदानंद घन चेतन आत्मा आहे, ही आपली ओळख आहे. न संतोबा शेवाळे ही आपली ओळख आहे, न भारतानंद ही आपली ओळख नाही. मी सच्चिदानंद घन चेतन आत्मा आहे ही आपली ओळख आहे. हे तुम्हाला कोणीही अशा ठिकाणी सांगणार नाही, कारण हे सांगण्यामुळे त्याला परत कधी कोणी बोलवणार नाही, त्याला कधी पैसे मिळणार नाहीत, त्याचाही वेळ वाया, लोकांचाही वेळ वाया. तेव्हा असल्या माणसाला कोणी बोलवत नाही. पण मी, तुम्ही बोलवा न बोलवा हीच गोष्ट समजावून सांगणार, कारण हेच सांगणं महत्वाचं आहे. एकदा तुम्ही आपणाला ओळखलं की मी देह नाही, देह नाही, मी कोण आहे? मी चेतन स्वरूप आहे. चेतन स्वरूप आलं तर मग जन्म कोणाचा होतो? बाबा शरीराचा होतोय. मरण कोणाचं होतं? बाबा शरीराचं होतं. मग तुझं मरण होतं का नाही होतं? माझं मरण नाही. मग तुझा जन्म होतो का नाही होतो? माझा जन्म नाही होत. मग तुझं बारसं झालं का नाही झालं? झालं. तुझी माती होणार की नाही होणार? बोल माती, माझी माती नाही होत. मग तुझा जन्म झाला का नाही? बारसं झालं की नाही? माझं नाही बारसं होत. मग झालं तर कोणाचं झालं? माझ्या या दिसणाऱ्या शरीराचं झालं. आणि हे शरीर कुठून आलं? मग पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश या 5 लोकांचं हे शरीर बनलेलं आहे. बरोबर आहे ना? अन्न खाऊन खाऊन हे शरीर वाढलेलं आहे. आणि ज्या वेळेला हे शरीर विरघळायला लागेल त्यावेळेला हे सगळं शरीराची तुम्ही माती करता ना. काय करता? कुठे गेला होता भाऊ? माती करायला. माती करायला कोणाची माती करायला? त्या कुठल्या तरी माणसाची माती करायला. माती करायला म्हणजे काय? माती करायला म्हणजे त्याच्यामधला चेतन आत्मा दूर निघून गेलेला आहे. आता ते शरीर प्रेत झालेलं आहे. प्रेत काय कामाचं नाही, दुर्गंधी त्याला येणार आहे. म्हणून काय करायचं? पंचमहाभूताचा हवाली करायचं. म्हणून त्याला काय करतात? गोवऱ्या लावून जाळून टाकणार, वायू करून टाकतात. 4 चिमटे राख बनते. पाणी पाण्यामध्ये जातं, वायू वायूमध्ये जातं, आकाश आकाशमध्ये जातं, खाली भस्म राहतं, ती राहते, पृथ्वी राहते. हे शरीर पंचमहाभूताची उदारी आहे, उदारी. आणि ही उदारी तुम्हाला द्यावीच लागते. ही उदारी तुम्हाला द्यावी लागेल. आणि ते प्रत्येक वेळेला आपण मरून ही उदारी काय करत असतो? पूर्ण करत असतो, पंचमहाभूतांना देत असतो. उदार घेतलेलं द्यावंच लागतं. हे शरीर उदार आहे, हे आपलं नाही आहे. आपला हक्काचा कोण आहे? आत्मा आहे. सच्चिदानंद घन
परमात्मा स्वरूप हा आत्मा आहे आणि हा आत्मा तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, याच्यामध्ये, प्रत्येकामध्ये, सगळ्यामध्ये आत्मा आहे. आणि या विश्वामध्ये सुद्धा संपूर्ण आत्मा भरलेला आहे, कणाकणामध्ये आत्मा भरलेला आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. अशा तऱ्हेने तुकाराम महाराज म्हणतात, आपले मरण आपण पाहू शकतो का? आपले मरण आपण पाहू शकत नाही, कारण मेलेला असतो. आणि जो जिंदा आहे तो मरण पाहणार नाही. दुसऱ्याचं पाहिलं, आपलं कसं पाहिलं नाही. आणि आपलं मरण तो मेला असेल तर तो पाहिल कसा? ह्या सांगण्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तो आनंदाचा सोहळा झाला. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये समज आली पाहिजे. काय समज आली पाहिजे? ज्या वेळेला मरतो माणूस त्यावेळेला शरीरापासून आत्मा वेगळा होतो आणि शरीर काय बनतं? प्रेत बनतं. जोपर्यंत आत्म्याचा शरीराशी संबंध असतो तोपर्यंत आपण जगत आहोत असं आपणाला वाटतं. आणि ज्या वेळेला आत्मा या शरीराशी संबंध तोडून देतो त्यावेळेला आपण हा माणूस मेला, याचं शरीर प्रेत झालं असं आपण समज. पण आत्म्याचा शरीराशी असलेला संबंध तोडण्यासाठी मरावंच लागतं असं नाही. आपलं मरण आपण पाहू शकतो. आपलं मरण आपण पाहणं म्हणजे काय? आत्मा आणि शरीर यांचा जो संबंध आहे हा बाजूला करणं, यालाच काय म्हणतात? मरण म्हणतात. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, माझा शरीराशी काही संबंध नाही. हे समजणं म्हणजेच अमर होणं आहे. याच्यापेक्षा अमर होणं नाही. याच्यापेक्षा अमर होणं नाही. शरीराने अमर कोणी होत नाही, आत्म्याने अमर होतो. मी आत्मा आहे, मी देह नाही, असं तुम्हाला एकदा ज्या क्षणी कळलं, दृढ निश्चय तुम्ही करून टाकला, त्याच दिवशी तुम्ही काय झाला? अमर झाला. तुमचा जन्म तुम्हाला कोणी मारू शकत नाही. जो कुत्र्याला जो घाबरतो त्याच्याच पाठीमागे कुत्रा लागतो. आणि कुत्र्याच्या समोर दगड घेऊन जो उभा राहतो ते कुत्र क्या क्या करत पळत जात. मरणाला घाबराल, मानगुटीवर तुमच्या मरण बसल. आणि मरणाला दंड ठोकतो नावान, मला तू मारू शकत नाही, मारू शकत नाही, मी अमर आत्मा आहे, असं ज्या वेळेला आव्हान द्याल त्यावेळेला मरण म्हणेल, महाराज मी निघून जातो, मी निघून जातो, मी निघून जातो. मरणाच्या पाठीमागे दांडकं घेऊन मागे लागलात. दांडकं घेऊन मागे लागणं म्हणजे स्वतःला आत्मा मानणं. स्वतःला आत्मा मानलं तर मरण तुमच्या पळून जाईल. तुमच्यापासून तुम्हाला कधीच मरण होऊ शकणार नाही. म्हणजे हा देह सोडून द्यावा लागणार की नाही लागणार? लागणार ना तुम्हाला, सोडून द्यावा लागणार. का? पंचमहाभूताची उदारी आहे की नाही, मग ती परत द्यावी लागणार की नाही लागणार? द्यावी लागणार. ती देऊ देत. पण आपला निश्चय काय? निश्चय माझं मरण होत नाही, मला कोणी मारू शकत नाही. मग आता ज्याला कॅन्सर झालेला आहे त्या माणसाला केवढी शक्ती मिळाली बोला. तो काय म्हणाल? कॅन्सर आहे, मला तू मारू शकत नाही. शरीराला नाही. 10 वर्षांनी येणार, या वर्षाला ये, या वर्षाला येणार, 6 महिन्यात, 6 महिन्यात येणार, या महिन्यात, या महिन्यात येणार, आज ये, आज येणार आहे, आज ये. तू शरीराला घेऊन जा, मला नाही घेऊन जाऊ शकत. दंड ठोकून सांगेल तू मला मारू शकत नाही, तू मला मारू शकत नाही. हेच म्हणतात अमर होणं आहे. आता ही गोष्टी जर आपणाला कळायची असेल, समजायची असेल तर साधू संतांजवळ बसलं पाहिजे. पण हे तुम्हाला शिकविल कोण? जो निरपेक्ष आहे, जो स्वतः शिकला आहे, ज्याला स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव आलेला आहे, देवाचा साक्षात्कार झालेला आहे,
मी मोठ्या मोठ्या लोकांना, कीर्तनकारांना विचारतो की तुम्ही एवढं सगळं लोकांना सांगता, देवाविषयी माहिती देता, देवाचा प्रचार करता, तुम्हाला कधी देव दिसला का हो? तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाला का हो? तुमच्यावर देवाने कृपा केली का हो? तुमच्यावर देवाने अनुग्रह केला का हो? ते नाही म्हणून सांगतात. जर तुमच्यावर देवाने अनुग्रह केला नाही, तुम्हाला देवाने अनुभव दिला नाही, तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाला नाही, तर लोकांना तुम्ही काय सांगतायत? मला सांगा, काय सांगतायत? आम्ही ठामपणे सांगू शकतो की देवाने आमच्यावर कृपा केलेली आहे, देवाने आमच्यावर काय केलं? अनुग्रह केलेले आहे, देवाने आमच्यावर दया केलेली आहे, देवाने आम्हाला त्याचं रूप दाखवलेलं आहे, देवाने त्याचा साक्षात्कार आम्हाला केलेला आहे, देवाने या कुडीपासून आम्हाला वाचवलेलं आहे, गुरुने आमच्यावर कृपा केली. ज्ञानदेव काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. कीर्तनकार असे म्हणू शकतात का? कीर्तन करतील, सांगतील, पण त्यानं स्वतःला अनुभव आलाय का? ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो, या संसारापासून आता मला भीती राहिलेली नाही, मरणाची मला भीती राहिलेली नाही, मी उद्धारून गेलोय, तरुण गेलेलो आहे, आणि गुरुंनी माझ्यावर कृपा केलेली आहे आणि माझा उद्धार केलेला आहे. उद्धार कशामध्ये? मरणाच्या खाईत पडला होता ना बाबा, मग अमर झाला ना, मग हा उद्धार नाही का? हा उद्धार आहे. जिथं जागत्या काय होणं, उद्धाराची मुक्ती आपल्याला मिळणं, आनंदामध्ये राहणं, त्या देवाच्या परमानंदाचा आपल्याला अनुभव येणं. जगामध्ये दोनच गोष्टी आहेत, दिसतो तो संसार आणि संत सांगतात तो देव. दोनच गोष्ट आहे. संसार कसा आहे? सर्व दुःखाचे आगर कोण? संसार. आणि देव कोण आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, है ना? हे संत सांगतात ना. तर देवाकडे काय? सुख आहे. मग देवाच्या पायाजवळ तुम्ही गेलात तर तुमच्या वाट्याला दुःख येईल का? नाही येणार. काय येईल? सुखच येईल. आणि संसाराच्या वाट्याला तुम्ही गेलात तर तुमच्या वाट्याला काय येईल? सुख येण्याची शक्यता तरी आहे का? दुःख पाहता जवा पाडे, सुख आभाळा एवढे. संत लोक म्हणतात संसारामध्ये दुःख नावाची सुख नावाची गोष्टच नाही. एवढं कणभर मिळाल्यासारखं वाटतंय, पटकन गेलं हिरून. आणि दुःख केवढं आहे? पहाडा एवढं आहे. माणसं समजत नाही. तर ज्याच्या जवळ जे आहे ते आपल्याला मिळणार ना. तो म्हणाल वीट घे, दगड नाही मिळणार, बरं का? मग भाजीवाल्याकडे गेलं तर भाजीवाला काय म्हणाल? भाजी घे. कलिंगड घ्यायचं तर तो बघ तिकडे टरबूज आहे तर तोच म्हणाल ना. ज्याच्याकडे विद्या आहे तो काय म्हणाल? विद्या देईल. ज्याच्याकडे किराणा आहे तो काय देईल? किराणा देईल. आणि ज्याच्याकडे दारू आहे तो काय देईल? दारूच देईल ना. संसाराकडे दुःखच आहे, तो तुम्हाला काय देणार? दुःख दे. दुःखाशिवाय दुसरं काय देणार नाही. मग सुखाची आशा असेल तर कोणाजवळ जावं लागेल? कोणाजवळ जावं लागेल? देवाच्या जवळ जावं लागेल ना. सगळे संत गेले, सगळ्या संतांनी देवाशी जोडून घेतलं, आम्ही देवाशी जोडून घेतलं, आम्ही आमचं जीवन देवाला दिलं, देवाला अर्पण केलं, तर आम्हाला सुखच मिळणार. दुःख आमच्या वाट्याला येणारच नाही. आता प्रश्न आहे, आम्हा सगळ्या लोकांना ज्ञानेश्वर महाराज एक गोष्ट सांगतात, परमार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगात देतू. स्वतः प्रयत्न करून कष्ट करून मुक्त झाला. परमार्थ सिद्धी म्हणजे मुक्ती. मुक्त झाला, बंधनातून मुक्त झाला. ही मुक्ती आपल्या हातामध्ये घेतला आणि तो काय केला?
रिगाल भक्तिपंथी. भक्तिपंथामध्ये जाऊन रिगाला कशासाठी? जगाला दे तू ह्याच्यासाठी. काय हे सगळे जे सोहळे आहेत, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, संतांच्या भेटी आहेत, याच्यासाठीच आहे की मुक्तीची सिद्धी जी आहे ती आपल्या वाट्याला पण यावी म्हणून. तर आमच्या सारख्यांना ज्ञानेश्वर महाराज आदेश देतात की तुम्ही मुक्त झाल्यानंतर डोंगरावर जाऊन बसू नका, तर लोकांमध्ये जा, भिडा आणि लोकांनाही समजावून सांगा, भक्तीचं रहस्य समजून सांगा, भक्तिपंथाला लावा. इथपर्यंत आपण आलो ना. आता बघा, आता सांगायच्या गोष्टी. भक्तिपंथाला लागायचं म्हणजे नेमकं काय करायचं? भक्तिपंथाला लागायचं म्हणजे काय? सकाळी जाऊन देवळात जायचं आणि देवाच्या पायावर घडाभर पाणी ओतायचं, शेंदूर कपाळाला लावायचं, बस एवढंच. नाही, एवढं नाही. भगवंताचा जप करायचा आहे, ज्ञानेश्वरासारखे ग्रंथ वाचायचे आहे, भगवंताच्या प्रतीकाची पूजा करायची आहे. जिथे जमेल त्या ठिकाणी आता मोबाईल मध्ये सुद्धा कीर्तन मिळतात, ते कीर्तन ऐकायची आहेत, प्रवचन ऐकायची आहेत आणि याच्यामध्ये वेळ घालायचा. सगळी जी तरुण माणसं आहेत, ही तरुण माणसं कामधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये लागतील. आता म्हाताऱ्या माणसांना काम काय आहे मला सांगा? म्हाताऱ्या माणसांना काय काम आहे? सुनबाई काही करू द्यायला तयार नाही, हस्तक्षेप तिला लागत नाही, मग शेजारणी बरोबर जाऊन काही नाही काहीतरी कुटाणे करत बसायचे नाही. माऊली त्याच्यापेक्षा काय कर, हातात माळ घे आणि देवाचा जप कर ना. म्हणजे ती सुनबाई तुझी चांगली सेवा करेल, तो लेक तुझा चांगली सेवा करेल. हे कुठाने करू नकोस. आता इथे आलायत ना, इथे तुम्ही आलायत ना ऐकायला, तो स्वामी महाराज आलेला आहे, काय काय सांगतोय ऐकूया म्हणून. स्वामी महाराजाची कृपा होणं. मी एक म्हातारी त्या ठिकाणी आहे आनंदवाडीला, तिकडे त्या आनंदवाडीमध्ये एक म्हातारी आहे, ती मला भेटते आणि हे साधू संत आहेत म्हणून काय करते, जवळ घेऊन मिठी मारते. 80-90 वर्षाची आहे ती सांगते, आपली ही काढते, माळ काढते आणि सांगते, मला ही माळ बंकट स्वामींनी घातलेली आहे आणि ही बंकट स्वामींनी घातलेली माळेचा तिला अभिमान आहे आणि ती बंकट स्वामीची माळ आणि तिच्या माळेची येणार जबाबदारी ती आज देखील पाळते. तिची पोरं मोठी झाली, तिची नातरुंड मोठी झाली, कमाई करायला लागली, हातात पैसे आले. हातात पैसे आले तर काय करतात? पैसे चारा वाटाने जातात का नाही? तुम्हाला माहिती आहे की नाही? ऊस तोड्यानं माहिती आहे कसे पैसे जातात. लाख दिसताना किती लाख रुपये, नंतर 4 महिन्याने आल्यानंतर किती, काही नाही, रिकाम हे ना. पुन्हा कर्ज काढा, पुन्हा फेडा, पुन्हा कर्ज काढा, चक्कर चालू असतं की नाही. तर त्या पोराने खाणं पिणं सुरू केलं. बाईने ताबडतोब काय, मी तुमच्या घरामध्ये राहणार नाही. एक डबडं काढलं बाजूला, 4 पत्रे गोळा केले, वर पत्रे घातले, खालच्या बाजूला पत्रे घातले. स्वतः पीठ आणायचं, बटाटे आणायचे आणि स्वतः भाकरी करायची आणि स्वतः जेवण करायचं आणि सबंध दिवस काय करायचं, जप करायचं. जवळपास कीर्तन कुठे असेल तर कीर्तनाला जायचं. जावा, तुम्हाला मी काय करू शकत नाही, समजावू शकत नाही, तुम्ही माझी इज्जत घालवली, तुम्ही सगळं केलेलं आहे, मी धरलेलं व्रत तुम्ही भंग केलेलं आहे, पण तुम्ही माझ्या नाहीत, मी माझी वेगळी आहे. पाऊस पाणी खालून ओल असते, ती म्हातारी तिथे राहते आणि काय करते, आपला जप सकाळपासून जप करत असते, भजन करत असते. तिने राखलं की नाही? आमच्या इकडे 10 कोटी जप घेणाऱ्या महिला तयार झालेल्या आहेत. आम्ही लावतो, कोणी बाई आली
म्हातारी आली की सांगतो 1 कोटी जप घेशील की नाही. संकल्प घे. जीवात जीव आहे तोपर्यंत 1 कोटी जप करेन. संकल्प घेतात स्वामीजी, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत, म्हणजे 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात नाही, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी 1 कोटी जप करत राहीन. ती जप करते. रोज 200 माळा, रोज 300 माळा जप करतात. एका महिलेचे किती जप झालेले आहेत? 5 कोटी. दुसऱ्याचे किती झालेत? 10 कोटी. ज्या माऊलीने 5 कोटी जप केलेला आहे, 5 कोटी देवाला तळतळून हाक मारली आहे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तिला देव काय करणार? तिला देव जवळ केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामधला वेळ आपण वाया घालतोय. टोपलीत मी देव घेऊन आलो, देव घ्या कोणाला, देव घ्या कोणाला. अरे बाबा, टरबूज तरी आणायचं होतं, खरबूज आणायचं होतं, दुसरं काहीतरी आणायचं होतं. देव काय आणला? नको बाबा, देव नको, देव नको, असंच म्हणणार की नाही म्हणणार? देव हवाय कोणाला? देव हवाय कोणाला? देव अमर करणारा आहे. देव आपणाला सुख देणारा आहे. देव आपणाला मुक्त करणारा आहे. पण देव कोणाला हवाय? देव कोणाला नको आहे? देव जर हवा असेल, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे छोटस. एक देव हवा असणारा माणूस आहे, सात्विक माणूस आहे. आणि ह्या सात्विक माणसाला दुष्काळ आला म्हणून ऊस तोडीला जावं लागलं. तर मग हा सात्विक माणूस ऊस तोडीला गेल्यानंतर कसा राहील याचं मी वर्णन केलेलं आहे. अशी माणसं असतात. तुम्हाला माहिती आहे, मुकरदम लोकांना माहिती आहे की सगळे खाणारे पिणारे ऊसतोडे लोक होते. हा माणसाने, माळकरी माणूस, तो बाजूला राहायचा. तिकडे 10-12 त्या ऊसतोड्यांचा, हा एका बाजूला इथे राहायचा. इथे राहून त्या ठिकाणी त्याच्या घरासमोर त्याने मस्त तुळशीचं वृंदावन काढलं. सकाळी तो काय करायचा? काकडा म्हणायचा. 10, 12, 15 ज्ञानेश्वरीच्या